केळीचं आगर असलेल्या चोपडा तालुक्यातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे। एकेकाळी मोठ्या प्रमाणावर पिकवला जाणारा कापूस आता तालुक्यातून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे। अनियमित पाऊस, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आणि अळीचा अटॅक यामुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट झालीय। मजुरांची टंचाई आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी आधीच हैराण असताना बाजारात मिळणारा अल्प दर त्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे। या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी यंदा चोपड्यातील शेतकऱ्यांनी कापूस लागवडीकडे पाठ फिरवलीय। तालुक्यात कापूस क्षेत्रात तब्बल 35 ते 40% घट होण्याची शक्यता असून शेतकरी आता कापसाऐवजी पपई आणि केळीच्या लागवडीकडे वळताना दिसत आहेत। दादा, आपल्या शेतात पपई लागवड केलेली आहे आणि आपण बऱ्याच वर्षापासून कापूस लागवड करत होते। तर पपईकडे कशामुळे वळले? दरवर्षी माझे 15 ते 20 एकर कापूस असायचा, पण मागील 2-3 वर्षापासून मी तो बंद केला, कापूस लागवड बंद केली आणि पपई आणि केळी या पिकाकडे वळलो। आणि बाकीचे जे क्षेत्र आहे ते पावसाळ्यात पडून असतं आणि कापसाचं उत्पन्न कमी झालं, भाव नाही, खर्च वाढून गेला, मजुरांचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे कापूस लागवड ही मी बंद केली। कापसावर जे येणारे विविध रोग आहे त्याचाही परिणाम होत असेल? उत्पन्न परिणाम आहे, लाल्या येणं, व्हरायटी व्यवस्थित नाही आहे, त्यामुळे लागवड बंद करून दिली। म्हणजे जे कापूस लागवडीचा काढणीपर्यंतचा जो खर्च आहे तोही निघत नाही। आणि जे कापसाची बीजी टेक्नॉलॉजी आहे ती खूप जुनी होऊन गेली आणि त्याच्यावरही अळींचे परिणाम वाढून गेले असल्यामुळे, बोंडाळी वगैरे, त्यामुळे उत्पन्न 4 ते 5 क्विंटल येतं, त्यामुळे ते पुरवडत नाही, त्यामुळे लागवड बंद करून। आणि कापूस वेचणीनंतर त्याला भावही नसणार? भावी नसतो, मजुरांचा प्रॉब्लेम आहे। अच्छा, आधी किती कापूस लागवड करत होते आपण? अगोदर मी 15 ते 20 एकर कापूस असायचा माझा। मागील 2 वर्षापासून कापूस लागवड करणे बंद केली। यावर्षी कापसाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे? तरी गावात पपईची लागवड, केळीची लागवड वाढली आहे, तरी 35 ते 50% कापूस लागवड कमी होऊन गेली यावर्षी। म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तालुक्यात कापूस बऱ्यापैकी कमी होऊन गेलं? बऱ्यापैकी, कारण की लोकांनी खूप पपई आणि केळी लागवड केली यावर्षी। अच्छा, आणि बाकीचे शेतकरी पावसाळ्यात क्षेत्र पडलेलं असतं खाली। काय नाव झालं आपलं? माझे नाव सचिन नारायण पाटील, गरताड, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव।